चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो बघा, पितृपक्षाचा कालावधी सुरू आहे, ज्याला आपण पितृ पंधरवाडा असं देखील म्हणतो। बघा, वर्षभरातून हे 15 दिवस आपल्याला मिळतात, जेव्हा आपल्याला आपल्या पितरांची जास्तीत जास्त सेवा करायची असते। पितृपक्षाचा हा जो कालावधी आहे, या कालावधीमध्ये आपल्याला जास्तीत जास्त दानधर्म करायचा आहे, पितरांची जास्त सेवा करायची आहे, दीपदान करायचं आहे। खरं तर या कालावधीमध्ये कुठल्या सेवा आणि कुठले उपाय करायचे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे। आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पिंपळाच्या पानांचा असा एक खास उपाय सांगणार आहे। हा उपाय केल्याने तुमच्या अडलेल्या कुठल्याही इच्छा असतील, ह्या इच्छा पूर्ण होतील, तुमच्या इच्छित मनोकामना पूर्ण होतील। अशा एखादी इच्छा जी अनेक वर्षांपासून अडलेली आहे, मग ती कर्ज संदर्भातील असेल की ताई खूप कर्ज झालेला आहे, तुम्ही हा उपाय कर्जासाठी करू शकतात, विवाहासाठी करू शकतात, मुलांसाठी करू शकतात, पतीसाठी करू शकतात। तुमच्या जीवनातील जी कुठली इच्छा असेल, जे कुठलं अडलेलं काम असेल, ह्या प्रत्येक कामासाठी तुम्ही हा उपाय करू शकतात। बघा, पितृपक्षाच्या कालावधीमध्ये खरं तर पितरांसाठी आपल्याला जास्तीत जास्त सेवा करायची असतात। पितर जर आपल्या घरातील तृप्त झाले तर आपल्याला त्यांचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि जेव्हा आशीर्वाद त्यांचा प्राप्त होतो तेव्हा आपली बिघडलेली कामे जी आहेत ती पूर्ण व्हायला लागतात, आपल्या प्रत्येक कामामध्ये यश यायला लागतं, घरामध्ये सुख शांती समाधान या सगळ्याच गोष्टी नांदायला लागतात। मात्र पितरांचा जर शाप घरामध्ये असेल तर अशा घरामध्ये सतत आजारपण, कटकटी, कलह आणि भांडणं याच गोष्टी घडत असतात। त्यामुळे पितरांना तृप्त करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे। बघा, आता पिंपळाच्या झाडाचाच उपाय का? पिंपळाचं झाड जे आहे याच्या खाली साक्षात भगवंताची देवाची वस्ती असते। प्रत्येक महिन्याच्या तुम्ही जर फक्त अमावस्येला किंवा मग आठवड्यातून शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली तुम्ही तुमच्या पितरांच्या नावाने नुसता एक दिवा जरी लावला तरी तुमच्या घरामध्ये कुठलेही कलह होणार नाही, तुमच्या घरात कुठलाही आजारपण येणार नाही, कुठलीही बाधा येणार नाही, तुमच्या घराला कधीच पितरांचा श्राप लागणार नाही। जर तुमच्या घरामध्ये खूप असंख्य त्रास होत असतील, असंख्य कलह होत असतील किंवा घरामध्ये पितरांचा त्रास खूप जास्त असेल तर अशा प्रत्येक व्यक्तीने प्रत्येक शनिवारी किंवा महिन्याच्या अमावस्येला पिंपळाच्या वृक्षाखाली एक फक्त दिवा लावायचा आहे आणि पितरांसाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे। त्यामुळे या 15 दिवसामध्ये तुम्हाला जेवढं दानधर्म करायचं आहे, पितरांची सेवा करायची आहे, तेवढीच तुम्हाला पिंपळ वृक्षाची देखील सेवा करायची आहे। त्यामुळे पिंपळाचा असा एक उपाय तुम्हाला सांगणार आहे, जो उपाय केल्याने तुमच्या घरामध्ये वैभव लक्ष्मी प्राप्त होईल। घरामध्ये जर पैसाच नसेल, पैसा येत नसेल, पैसा यायला लागेल, श्रीमंतीचे योग जुळून येतील, तुमच्या घरामध्ये असलेली नकारात्मकता संपून जाईल, अवलक्ष्मीचा नाश होईल, त्याचबरोबर घरामध्ये धनधान्यामध्ये बरकत यायला सुरुवात होईल। कितीही कठीण आणि मोठ्या इच्छा असतील त्या तुमच्या पूर्ण होण्यास मदत होईल। आता उपाय काय आहे? तुम्हाला काय करायचं आहे या पितृपक्षामध्ये या 15 दिवसात कधीही, बघा हा उपाय तुम्ही कधीही करू शकतात, आज उद्या परवा, जोपर्यंत सर्व पित्र अमावस्या येत नाहीये तोपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकतात। तुम्हाला काय करायचंय, पिंपळ वृक्षाच्या जवळ जायचं आहे, या पिंपळ वृक्षाचं एक पान तुम्हाला तोडायचं आहे आणि एक छोटासा देठ किंवा एक छोटीशी काडी तुम्हाला तोडायची। एक पान आणि एक देठ तुम्हाला तोडायचं आहे। हे पान तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे, स्वच्छ तुम्हाला साफ करायचं आहे, म्हणजे स्वच्छ तुम्हाला पाण्याने याच्यावरती अभिषेक करायचा आहे, पाण्याने तुम्हाला धुवून घ्यायचं आहे। त्यानंतर एक प्लेट घ्यायचं आहे, प्लेटवरती हे पिंपळाचं पान तुम्हाला ठेवायचं आहे। या पानावरती तुम्हाला शेंदूर किंवा हळद कुंकू तुमच्याकडे असेल तर या हळद कुंकवाने किंवा शेंदुराने तुम्हाला एक ओम काढायचा आहे। बघा, एक ओम, सगळ्यात आधी हे पान घेतलेलं आहे, पाण्यावरती तुम्हाला ओम काढायचा आहे। त्यानंतर तुम्हाला याच्या खाली म्हणजे ओमच्या खाली तुमची जी इच्छा असेल ही इच्छा एका शब्दात तुम्हाला लिहायची आहे। आता कर्जासाठी करत असाल तर कर्ज लिहा, विवाहासाठी करत असाल तर विवाह लिहा, जर तुम्ही नोकरीसाठी करत असाल तर नोकरी लिहा। तुमची जीही इच्छा असेल ही इच्छा तुम्हाला, जी तुम्ही पिंपळाचीच एक काडी, एक छोटासा देठ आणलेला आहे, या देठाने, या काडीने तुम्हाला तुमची इच्छा लिहायची आहे। अशा पद्धतीने या पानावरती तुम्हाला तुमची इच्छा आणि एक ओम तुम्हाला काढायचा आहे। त्यानंतर हे जे पान आहे हे तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे। पान उजव्या हातामध्ये घेऊन
एक माळ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे। एक माळ ओम गुरुदेव दत्त ओम गुरुदेव दत्त ओम गुरुदेव दत्त ओम गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करायचा आहे। एक माळ श्री स्वामी समर्थ, दुसरी माळ जी घ्याल ती गुरुदेव दत्त आणि तिसरी माळ तुम्हाला ओम पितृदेवाय नमः ओम पितृदेवाय नमः ओम पितृदेवाय नमः अशा 3 माळे तुम्हाला 3 हे जप करायचे। ठीक आहे, करून झालं की त्यानंतर तुम्हाला एक लाल रंगाचं कापड घ्यायचं आहे। लाल रंगाचं एक कोरं स्वच्छ नवीन असणारं एक वस्त्र घ्यायचं आहे। यामध्ये हे पिंपळाचं पान तुम्हाला ठेवायचं आहे आणि हे पिंपळाचं पान तुम्हाला लाल रंगाच्या कापडामध्ये तुम्हाला बांधायचं आहे। बांधल्यानंतर हे जे पान आहे हे तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवून द्यायचं आहे। तुम्ही सकाळ दुपार संध्याकाळ कधीही हा उपाय केला तरीही चालेल। आता सकाळी तुम्ही हा उपाय केलाय तर दिवसभर अगदी रात्रीपर्यंत तुम्हाला एक दिवस हे पान जे आहे ते देवघरातच ठेवायचे। तुम्ही समजा रात्री किंवा संध्याकाळी हा उपाय केलेला आहे किंवा दुपारी केलेला असेल तरी हे जे पान आहे जे तुम्ही लाल रंगाच्या कापडामध्ये बांधलेलं आहे हे तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवून द्यायचं आहे। त्याच्या दुसऱ्या दिवशी बघा, आज मी हा उपाय केला तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला ही जी पोटली आहे म्हणजे हे जे लाल रंगाच्या कापडामध्ये जे पान ठेवलेलं आहे हे घेऊन तुम्हाला त्या पिंपळ वृक्षाजवळ जायचं आहे। पिंपळ वृक्षाजवळ जाऊन तुम्हाला तिथे एक शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे। शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे। या दिव्यामध्ये तुम्हाला 5 काळी मिरी टाकायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला हे जे तुम्ही लाल रंगाची पोटली घेऊन गेलेला आहात तर ती तुम्हाला त्या वृक्षाच्या वरती म्हणजे वृक्षाच्या ज्या फांद्या असतात किंवा वृक्षाचे ज्या काड्या असतात त्यांना तुम्हाला ही जी पोटली आहे ही बांधायची आहे। त्यासाठी लाल रंगाचा एक धागा देखील घेऊन जा आणि या लाल रंगाच्या धाग्याने ही जी पोटली आहे म्हणजे हे जे तुम्ही लाल रंगाचं कापड घेऊन गेलेला ज्यामध्ये पिंपळाचंच पान आहे हे तुम्हाला तिथे बांधायचं आहे। म्हणजे त्याच्या वरच्या भागाला, जो वरचा भाग असतो ना, या वरच्या भागाला तुम्हाला हे जे पान आहे हा जो लाल रंगाचा कापड आहे हा बांधायचा आहे। बांधत असताना तुमची जी काही इच्छा असेल ही इच्छा तुम्हाला त्या झाडाजवळ व्यक्त करायची आहे आणि तुम्हाला त्या झाडाला बरोबर 11 वेळा प्रदक्षिणा घालायच्या आहेत। 11 वेळा प्रदक्षिणा घातली की त्यानंतर तुम्हाला घरी निघून यायचं आहे। बघा, हा जर उपाय तुम्ही पितृपक्षामध्ये केलात तर तुमची किती पण कठीण इच्छा, कितीही कठीण मनोकामना, एखादं कितीही मोठं काम असेल जे अनेक वर्षांपासून अडलेलं आहे तेही काम तुमचं पूर्ण होईल। अतिशय महत्त्वाचा उपाय आहे, पितृपक्षातील खास आणि विशेष उपाय आहे। प्रत्येकाने हा उपाय आवर्जून करा। बघा, या उपायासाठी तुम्हाला पिंपळाचं एक परिपक्व आणि मोठं झाड असणं खूप महत्त्वाचं आहे। जर हे झाड तुमच्या आजूबाजूला असेल, कुठे नात्या गोत्यात असेल, तिथे जाऊन तुम्ही हा उपाय केलात तरीही चालेल। अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे। तुमच्या कितीही कठीण मनोकामना 7 दिवसांच्या आत नक्की पूर्ण होतील। फक्त विश्वास ठेवा, मनामध्ये पॉझिटिव्ह राहा, 100% इच्छा पूर्ण होतील। तर तुम्हाला आजचा हा उपाय कसा वाटला नक्की कमेंट करा आणि असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन सुंदर आणि छान व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांनाच धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।